आई आई चहा आणू घेता थोडा? हाँ पिंट्या बोल रे। अरे हो झोप लागली होती रे मला। नाही काही नाही, डॉक्टर म्हणाले होते अरे तसं मला की अशी मध्ये मध्ये झोप येईल कदाचित। बघ ना पूर्वी नव्हती येत, आजकाल जाम झोप येते रे। हो एकदम गाढच झोप लागली मला। ए बरं ऐक ना, बाबा कसे आहेत? पूजेची वाट पाहतायत? हा हो मी बोलले आई अजिंशी, बघूया आता। तू कसा आहेस आणि? पिंट्या आईशी नीट वागा प्लीज। बघते मी। ठेवू? बाय बाय। बापरे एवढे वाजले? किती वेळ झोपले मी? आई तू ऐसा का करतेस? बेबी काय गरज आहे तुला करायची? बेबी जान्हवीसाठी ना? मला बोलून देशील का? हे बघ आई, तिला 6 सासवा आहेत, पण मला एकच आई आहे आणि मला ती हवी आहे आयुष्यभर। मरत नाहीये मी एवढ्यात। तुला तुझ्या तब्येतीची हेळसांड करायचा अधिकार कुणी दिला ग? आमची गरज परवा काही राहिलीच नाहीये का तुला? बेबी जाऊ दे ना, आईना जरा आराम करू दे, नंतर बोलूया आपण। अगं आई बोलावूया का डॉक्टरांना आपण? एवढ्यासाठी डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये नर्मदा। आता गोळी घेतलीये ना, बरं वाटेल मला। बर सरू लापशी करून आणते, ती घेतली तर बरं वाटेल तुम्हाला। हवा बदलल्यामुळे असं झालंय ग, होईल संध्याकाळपर्यंत ठीक। बेबी आता चहा देऊ तुम्हाला? तुझ्यामुळे आईला हार्ट अटॅक आलाय, त्याने समाधान झालं नाही का तुझं? काय बोलते मी? बघतेस का अशी माझ्याकडे? कळत नाही का तुला मी काय म्हणते ते? बेबी आत्या खबरदार जर मला बेबी आत्या म्हणालीस तर। तसं नाहीये अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग। माझी आई एवढ्या मोठ्या आजारातनं बाहेर आली आहे, तिची तब्येत बघ, तिची तब्येत तुझ्या घरच्यांच्या कृपेमुळे सतत नरम गरम असते आणि तिला तू स्वयंपाकाला लावलीस? इतक्या वर्षात इकडची काडी तिथे करू दिलं नव्हतं आम्ही तिला, आणि तू तिला अख्खा स्वयंपाक करायला लावलास? नाही मी नाही सांगितलं, त्या आपणहूनच करतायत। आणि तिला शॉपिंगला न्यायची काय गरज होती? मी नाही नेलं। मग कोणी? तुझ्या भूतानी? त्याच म्हणाल्या होत्या मला। त्या म्हणाल्या काय? त्या म्हणाल्या तुला कळायला नको?
तिचं वय काय, तिची तब्येत कशी आहे, एवढं साधं कळत नाही तुला का? आम्ही बोलत नाही म्हणून अतिच करायला लागलीस तू. माझ्या आईला काही झालं ना तर तुझी खैर नाही, मी सांगून ठेवते. काय झालंय? वा, काय झालं हे विचारायला लाजही वाटत नाही का तुला? ती तुझ्या बरोबर शॉपिंगला गेली आणि परत आल्यानंतर तापाने फणफणलीये. तुला माहिती नसणारच, कारण तू तुझ्या बेडरूम मध्ये आराम फरमावत होतीस ना. आय एम सॉरी, माझा डोळा लागला होता. तेच ना, पण तुझं काम झालंय. तुझ्यासाठी माझ्या आईने स्वयंपाक केलाय, तुझं शॉपिंगही झालंय. मग तिला काय व्हायचंय ते होऊ देत ना. विचारायची गरजही नाही वाटत आपल्याला, हो की नाही? आम्हाला सगळं माहितीये, तू एक नंबरची स्वार्थी मुलगी आहेस. कुणाला कधी हाताशी धरायचं हे तुला व्यवस्थित माहितीये. आधी तू माझ्यात आणि कांतात भांडण लावून दिलंस, आता श्रीला आणि आईला आमच्यापासून तोडायचंय तुला. सगळं कळतंय मला. तू काय आहेस ना हे दाखवून दिलंयस तू आम्हाला. एकच सांगते, माझ्या आईच्या जीवाशी खेळू नकोस. तिला जर काही झालं ना तर तुला सोडणार नाही मी. आय एम सॉरी. पुरे झाली तुझी नाटकं. कुठे निघालीस? आई आजींच्या खोलीत. त्याची काही गरज नाहीये. मला आहे.